सोलापुर में नीट और टीईटी पेपर लीक मामले को लेकर कांग्रेस ने जोरदार विरोध प्रदर्शन किया है। सांसद प्रणीता शिंदे के नेतृत्व में युवक कांग्रेस और शहर कांग्रेस ने चारपुतला चौक से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर चौक तक मशाल मार्च निकाला है। प्रदर्शन के दौरान कार्यकर्ताओं ने केंद्र और राज्य सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान और महाराष्ट्र के शिक्षा मंत्री दादा भुसे के इस्तीफे की मांग की है। सांसद प्रणीता शिंदे ने आरोप लगाया कि केंद्र और राज्य सरकार की नीतियों के कारण शिक्षा व्यवस्था प्रभावित हुई है और पेपर लीक अब एक नई व्यवस्था बन चुकी है। उन्होंने पेपर लीक के दोषियों पर सख्त कार्रवाई करने और ऐसी घटनाओं को रोकने के लिए कठोर कानून बनाने की मांग भी की है। इस मशाल मार्च में शहर कांग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, युवक कांग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे सहित बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। नीटचं पेपर फुटलं, टीईटीचं फुटलं, त्यानंतर आमदार खासदार फुटले, अयोध्यामधल्या राम मंदिरातली दानपेटी देखील फुटली, तर काय सांगाल? हे फोडाफोडीचंच राजकारण चाललंय, सत्तेसाठी आणि पैशासाठी चाललंय। आज टीईटी आणि नीटच्या पेपर फुटीच्या विरोधात आम्ही ही मशाल रॅली काढली आहे आणि महाराष्ट्र हे एक पुरोगामी विचाराचं राज्य आहे। शिक्षणामध्ये अव्वल नंबर असलेलं हे राज्य आहे, पण आज शिक्षणाची पूर्ण वाट देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राची लावली आहे। नीट देखील पेपर फुटी ही कोणत्याही मंत्र्याच्या सहमतीशिवाय शक्य नाही आहे। नीटचे जे अरेस्ट होत आहेत ते लोक 100% दोषी आहेत, पण ह्याचा सूत्रधार जो आहे तो मंत्रालयात आणि वर दिल्लीमध्ये बसला आहे, ते मात्र अजूनही मोकळे फिरत आहेत। एकही राजीनामा नाही, खंत व्यक्ती केली जात नाहीये। उलट मोदीजी जाऊन कासवासोबत परराज्यामध्ये आहेत, पण आपल्या राज्यामध्ये जी परिस्थिती उद्भवत आहे, विद्यार्थी आत्महत्या करतायत या ठिकाणी। शिक्षक जे आहेत, शिक्षक ज्यांनी एवढं त्यांचं आयुष्य दिलं आहे, त्यांना खरं तर हे टीईटीच्या विरोधात अपील करायला पाहिजे होतं महाराष्ट्र सरकारने। ते न करता त्यांना परीक्षा द्यायला लावली, तो पेपर परीक्षेचा अभ्यास करायला लागला, तो पेपर फोडला आणि आज त्यांना आणि ती परीक्षा रद्द झाली आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की शिक्षणामध्ये पण आता एवढं राजकारण होत आहे, शिक्षणाची वाट लावली आहे, युवकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम हे सरकार करतंय। लक्ष नाही आहे, फक्त खासदार, आमदार, नगरसेवक कसे फोडायचे, पैशाचा वापर सत्तेसाठी कसा करायचा, ह्या गोष्टीकडेच लक्ष